जरा किती वाजले बघ? 1:30 वाजला ग. मग जेवायला जाऊया चल. मॅडम तुम्ही पण येतात ना जेवायला? हो चल ना नचिकेत, कॅन्टीन मध्ये जाऊ. नाही नको. का? चल ना. मला भूक नाही. अरे काय नाटकं करतो? मी नाटकं नाही करत आहे, मी नाटकं बघतोय इतरांची. काय आता नवीन? जा ग तुम्ही, मी याला घेऊन येते. आता काय झालं? खरा नाटकवाला तो आहे, मानलं त्याला. कुणाबद्दल बोलताय आपण? दिलीप कौशिक, तुझे सर ग. चला तुझा रोजचा डायलॉग सुरू झाला. काय माहिती आकांक्षा, ह्या नाटककाराने नाटकच इतकं जबरदस्त रचलंय की मी साधं जर वाक्य जरी बोललो ना तरी त्याचा डायलॉग होतो. आकांक्षा, या दिलीप कौशिक लिखित आणि दिग्दर्शित नाटकाचं नाव काय माहितीये तुला? माहितीये? नचिकेतचा काटा काढला. मस्त आहे ना, कॅची आहे नाव. काय बोलतोयस नचिकेत तू? तुझं डोकं फिरलंय का? तुला फोबिया झालाय सरांच्या नावाचा फोबिया. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक, करेक्ट निदान केलंस तू. फोबिया, मॅनिया, कौशिक द्वेषाची कावीळ. बरोबर बरोबर आहे. कळतंय ना तुला? मग वळत का नाहीये? तुला किती वेळा मी समजून सांगू? अरे ते आपले बॉस आहेत, या ऑफिस मध्ये कोणी कुठलं काम करायचं हे ते ठरवतात आणि शेवटी त्याचं जे काही बरं वाईट श्रेय असेल ते तेच घेतात. हे न कळण्यात त्या माठ वाटलो काय मी तुला? बॉस आणि सबऑर्डिनेट यांचं नातं मला कळतं, पण त्यात जेव्हा राजकारण आणि व्यक्तिगत स्वार्थ येतो ना तेव्हा मी गप्प बसू शकत नाही. ठीक आहे, मग तू तुला काय हवं ते कर आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घे. स्वतःच्या पायावर मी धोंडा नाही पाडून घेत आहे, तू धोंडा पाडून घेतेस. हे तुला कळणार आहे, लवकरच कळेल. तू म्हणतेस ना मला कौशिक द्वेषाची कावीळ झाली आहे, पण मी उलटच म्हणतोय. तू तुझ्या डोळ्यावर झापडं बांधून घेतलीस आणि हे तुला कळायला हवं. अगं इथे तुझ्या माझ्यासारखी आपण 10-20 माणसं रात्रंदिवस मरतो, मरेच तो काम करतो आणि त्याचं श्रेय हा घेऊन जातो. इडियट, साला ढोंगी माणूस. अरे ओके फाईन, सो वी अग्री टू डिसअग्री. ठीक आहे? ठीक नाहीये, पण तू म्हणतेस तर ठीक आहे. जोक वाटलं तुला? नाही जोक नाही, मला एकदम तनू आठवला. यात तनूचा काय संबंध? अरे सांगते, ऐकून तर घे जरा. आमच्या घरी ना अशी अचानक स्फोटक परिस्थिती निर्माण झाली ना की तनू असा प्रचंड उकाडा असल्यासारखा शर्टाने वारा घालायला लागतो. चला 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 खिडक्या उघडा, वातावरण तापलं, हवा गरम झाली असं करतो आणि जाऊन खिडक्या उघडतो. त्यावर आपण समजायचं काय ते. तू कुठे चाललास आता? खिडकेदार उघडायला. कुठे गेली ही बया? माझ्याकडे किल्ली पण नाहीये. हॅलो, अक्षता आहे का? प्राची बोलतेय. बरं, तिला फक्त फोन करायला सांगा. ओके, थँक्यू. एवढ्या दुपारी ही कुठे गेली आहे देवाला ठाऊक. हाय मनाली. हा मी प्राची बोलतेय. अगं लोणावळ्याला गेले होते का? मस्त मजा आली होते. सही क्लायमेट. मुंबई मी बोलतेय, दिसत नाही का? नंतर फोन करते. हा बाय. खूप वेळ थांबलीस? कुठे गेली होतीस लॉक लावून? अगं जरा काम होतं. का तुझ्याकडे चावी नाहीये?
तुला माहित नाहीये? मुद्दामून गेली होतीस ना? नाही अगं, खरंच मला माहित नव्हतं तुझ्याकडे चावी नाहीये ते, नाहीतर नसते गेले. ऍक्च्युली तू आता येणार आहेस हेच मला माहित नव्हतं. फोन करून सांगितलं असतंस तर. अच्छा, म्हणजे माझ्या घरात जर मला यायचं असेल तर आधी तुझी परमिशन काढायला लागेल का? बरं बरं, पुढच्या वेळेस नक्की अपॉइंटमेंट घे ना तुझी. या घराच्या ना काही सवयी आहेत, प्लीज त्या शिकून घे. घेईन ना शिकून, खरंच घेईन. निदान मनापासून तसा प्रयत्न नक्की करेन. झालं? मग आता दरवाजा उघड ना, मला बाहेरच उभं करणार आहेस का? माय गॉड. चला. अक्षु, मी तुला ओळखते ना, तेव्हापासून तुझा एका गोष्टीसाठी मला खूप हेवा वाटायचा. तुझी आई, तुझं आणि तिचं नातं, तिचं तुझ्यावरचं प्रेम. पण माझी सगळ्यात जास्त भांडणं तिच्याबरोबरच होतात. तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर, खूप काळजी आहे. मी मनातल्या मनात नेहमी म्हणायचं, अक्षताच्या आईसारखी आई मला का नाही? आईचं घरात असणं, तिचं वावरणं, आईचं नातं, त्या सगळ्या गोष्टी मला खूप हव्या हव्याशा वाटायच्या. मग आता मिळाली ना आई. तेच तर तुला सांगते की वाटणं आणि प्रत्यक्ष घडणं यात खूप फरक असतो. माझ्या ध्यानीमनी नसतानाही बाबांनी जेव्हा नवी आई माझ्यावर लादली ना, तेव्हा तिचं स्वागत करायचं सोडून मी खूप संतापले. मला वाटलं की बाबांनी मला फसवलं. राजी, राजी, मी तुला परत सांगते, स्वतःचा राग आवर, शांतपणे विचार कर. खूप विचार केला आणि ठरवलंय. आई नावाची बाई, आईचं नातं कोणाचीच गरज नाहीये. हे तू इतकी वर्ष समजत आलीस म्हणून तर मी तुला शहाणी म्हणत होते. पण आता जेव्हा आई म्हणावं अशी व्यक्ती घरात अस्तित्वात आहे, तेव्हा तरी तू. अक्षु, मला वाटलं तू तरी मला समजून घेशील. मग तू सुद्धा बाबासारखी उपदेश करतेस. बास झाला आता हा टॉपिक. आय डेस्परेटली नीड अ ब्रेक. चल बाहेर जाऊया कुठेतरी. चल पिक्चर बघूया. पिक्चर नको, उगाच डोक्याला ताप. डिस्कला जाऊया. डिस्कला नको ग, खूप उशीर होईल. उशीर? तू केव्हापासून घाबरायला लागलीस? घाबरत नाही मी, पण आई उगीच काळजी करेल. आई, आय स्वेअर. राजी, नॉट अगेन. आपण डिस्कला गेलो ना
त्या वातावरणामध्ये या सगळ्याचा आपल्याला विसर पडेल. ओके, बट दिस इज द लास्ट टाइम फॉर ओल्ड टाइम्स सेक. ह्याच्यानंतर तू कधीही मला डिस्कला चल म्हणून गळ घालायची नाहीस. ओके ओके, पण आत्ता काय घालू ते सांगशील? आजा मेरी बाहों में आ, मेरी नींद. छान वाटतंय. डोकं एकदम हलकं हलकं झालंय. डोकं काय, शरीर सुद्धा हलकं झालंय. मला तर वाटतंय आज जर मी आता हात उंचावले तर मी इशीच उडायला लागेल. हॅलो, काय आलं? मी तुला अजिबात तोडून देणार नाहीये, कारण जर तुला काही झालं तर तुझ्या आईला मला जाब द्यावा लागेल. हो, आणि मला तुझ्या चूक, साफ चूक. विचार विचार, का म्हणून विचार. का? कारण मला आईच नाहीये. म्हणजे आई आहे पण ती आई नाहीये. बाबा आहे, बाबा आहे पण त्याला कसलं सड सुतक नाहीये. त्यामुळे कोणालाच जाब विचारावा लागणार नाही. प्राची आली काय, प्राची गेली काय. चल. हॅलो, चल बस. सांग ना त्यांना, अशी काय करते. काका काका आम्ही खरंच येणार नव्हतो, पण खूप खूप आग्रह झाला म्हणून आलो. आम्ही खरंच नव्हतो येणार. काका, आईला नका सांगू. झालं तुझं? उद्या कॉलेज सुटल्याबरोबर ताबडतोब माझ्या ऑफिसला यायचं, कळलं? तू कुठे राहतेस? राहतेस कुठे तू? शिवाजी पार्क. हो, जरा प्राचीला उठवा ना. वाजले बघा किती. अगं काल रात्री झोपताना तिला माहित असणार आजच्या कॉलेजची वेळ. तू कशाला काळजी करतेस? एक कप चहा टाक ना. ठेवलाय. प्राची सुद्धा घेईल तुमच्या बरोबर. ती आल्यावर बघू ग. गुड मॉर्निंग. गुड. मी गुड मॉर्निंग म्हटलं बेटा. हाऊ कॅन मॉर्निंग बी गुड विदाउट टी बाबा? बस बस, आणतेच आहे मी. थँक्यू. कसा वाटला चहा? तुम्हाला गोड वाटतोय ना? मी तुला कसा वाटला ते विचारलं. चहाच्या चवीचं काय, उकळत्या पाण्यात पावडर टाकली की झालं. त्यात काय एवढं मोठं. तू चहा झाला की लगेच आंघोळ करणार आहेस प्राची? पाणी काढ. आता आंघोळ सुद्धा घालशील? इतकी वर्ष मीच पाणी काढते आणि मीच आंघोळ करते, सो प्लीज. हे काल रात्री खूप उशीर झाला का ग यायला प्राची? तू कोण मला विचारणार? काय बोलायची पद्धत झाली. मी असंच बोलते आणि असंच बोलणार. ते तुला अतिशय सहजपणे विचारलं, सहज उत्तर देतात नाही तुला. तू तिच्या जागी असते तर तुला काय वाटलं असतं? मी कधीच अशी कोणाची जागा नाही घेणार हिच्यासारखी. प्राची, लहान तोंडी मोठा घास घेऊ नको. मी घेणार आहे.
तुम्हा दोघांपैकी कुणीतरी एक जण आता प्लीज गप्पा बसेल का? मी गप्पा बसलात नाही. जी मी तुम्ही शांत राहा. उगीच शब्दाने शब्द वाढतो. हे बघ प्राची, तू मला शिकवायचा प्रयत्न करू नकोस. मला जसं वाटेल ना मी तसंच वागणार. मी काहीही करीन, कितीही वाजता येणार सुद्धा नाही. तू मला नाही विचारायचं. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस. तुझ्या आईच्या पश्चात जे केलं नाही ना ते करायला भाग पडू नकोस मला. एवढी मोठी नाही झालीस तू कुणाला काही बोलशील. प्राची तुझा आवर. तू मला सांगायचं नाही. प्राची तिला लाडावून ठेवली ना तेच. तुम्हाला उशीर होत नाहीये का? तुम्ही तयार व्हा. चला शांत राहा. निशांत, निशांत, निशांत. कर्वे आलेत. या कर्वे. गुड मॉर्निंग सर. व्हॉट सो गुड अबाउट मॉर्निंग. बसा. थँक्यू. बोला. सर, मी आपल्याला सुचवलं होतं की पैसा उभारण्यासाठी बंगला गाड्या विका म्हणून. बरं मग आपण काय निर्णय घेतलाय? नाही अजून तरी काही नाही. पण मग करायचं काय आपण? निशांत, कर्वे तुला काहीतरी विचारतात. अरे माझी विचार करण्याची क्षमता आता संपलेली आहे. कर्वे प्लीज तुम्ही 2 दिवसानंतर या. मॅडम, बंगला गाड्या विका हा माझा प्रस्ताव थोडासा भावनिक असेलही, पण त्या विक्रीतून आपल्याला पैसा उभा करता येईल. काही खर्चही कमी होतील आणि तसा या निर्णयाशी तुमचा संबंध आहेच. म्हणजे कर्वे, मला तुम्ही काय बोलताय काही कळत नाहीये. मॅडम, हा बंगला गाड्या हे सगळं तुमच्या नावावरती आहे. मग माझी पूर्ण संमती आहे कर्वे. थँक्यू मॅडम. आत्ताही कुठे सह्या करायच्या असतील तर मी तयारी करायला. निशांत, तू काहीतरी बोल ना. कर्वे, डोंट वेस्ट टाइम. मी दिलेला निर्णय नक्की अंमलात आणा. मॅडम, निर्णय घेतल्यात फार बरं झालं. आता बाकी गोष्टींची व्यवस्था मी करतो. पण एक गोष्ट मात्र नक्की, चांगली किंमत आल्याशिवाय यातली एकही गोष्ट मी विकणार नाही. पण आपला नाईलाज आहे. मला कल्पना आहे त्याची. गो अहेड. थँक्यू मॅडम. येऊ मी.